हाय, मी वैभवी आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी मागच्या ब्लॉगमध्ये हे दाखवलं होतं की मी एक नवीन बिझनेस स्टार्ट करते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं होतं. पण आजचा जो ब्लॉग असणार आहे यामध्ये मी तुम्हाला म्हणजे मी कुठल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करते किंवा कशा पद्धतीने मी करते किंवा मी काही व्हिडिओ शूट करायला कशा पद्धतीची स्पेस आहे माझ्याकडे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम मी आत्ता जिथे बसलेली आहे हे माझं ऑफिस आहे. हो, मी ॲक्च्युली जॉब पण करते आहे, पण मी काय जॉब करते हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. पण माझी जी वर्क प्लेस आहे जॉबची तिथेच मला थोडाफार टाईम भेटतो, तर मी त्याच ठिकाणी माझं ज्वेलरीचं काम चालू केलेलं आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवते मोबाईल घालून. हे अशा पद्धतीने माझं सगळं ऑफिस आहे. हे मेन ऑफिस आहे आमचं. त्या ऑफिसमधली ही जी मागची जी वॉल होती त्या वॉलवरती मी आज हे काय म्हणतात मनी प्लॅन्टचं जे आहे ते मी मागवलेलं आहे, कारण की व्हिडिओ बनवताना ते जरा ॲक्च्युली थोडं छान वाटतं, बॅकग्राऊंड चांगलं असेल तर त्यामुळे ते मागच्या वॉलला ते लावलेलं आहे मनी प्लॅन्टचं. आणि सो मी असे व्हिडिओ शूट करायला बसते आणि व्हिडिओ शूट करायला सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी जे मागं स्टँड ठेवलेलं आहे ते ही पाण्याची बॉटल. तर मी कुठलेही स्टँड वगैरे यूज करत नाही, पाण्याची बॉटल किंवा जे काही भेटेल मोबाईलला सपोर्टसाठी ते मी यूज करते आहे. आता दुसरी गोष्ट ही बघा, हा माझा ज्वेलरीचा बॉक्स आहे पूर्ण. तर ह्या बॉक्समध्ये माझ्या सगळ्या जे काही ज्वेलरीज आहेत त्या मी स्टोअर केलेल्या आहेत. आणि त्याच मग मी काढून आपल्या ह्या जागेवरती बरं का, ही जी जागा दिसते तुम्हाला स्पेसिफिक ह्याच जागेत मी माझे व्हिडिओचं शूट करते आहे. सो अशा पद्धतीने मी आपलं वर्कच्या ठिकाणीच माझं छोटंसं शूट आहे, जे काही माझं ज्वेलरीचं बिझनेसचं आहे ते मी म्हणजे चालू आहे, माझं जे काही करणं आहे ते चालू आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. बाकी अजून नवीन नवीन ज्या काही डिझाईन्स असणार आहे त्या तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आणि माझी जर्नी कशा पद्धतीने चालू हे पाहण्यासाठी आणि ज्या काही माझ्या नवीन डिझाईन्स आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर बुक करण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.